2-3 दिवसात जर पाणी नाही सोडलं तर आम्हाला मरण्याशिवाय काय पर्यायच नाही। जनतेचा जर तळतळाट घेत असाल तर तुम्हाला धरणीमाय जागा देणार नाही। शिवसेनेच्या माध्यमातून येत्या 2 दिवसात जर पाणी सोडलं नाही तर उजनी धरणामध्ये जलसमाधी आंदोलन करून करण्याचा इशारा या ठिकाणी मिळतो। पंचायत समिती भाजपचे आलेत, जिल्हा परिषदा भाजप आलेत, केंद्रामध्ये शासन भाजपचं आहे, राज्यामध्ये शासन भाजपचं आहे। सगळीकडे भाजप असताना सुद्धा कशामुळे शेतकऱ्याकडे तुम्ही दुर्लक्ष करतायत? सर्वच राजकीय लोकांचं पक्ष फोडाफोडी आणि याच्यामध्ये सर्व लक्ष आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे। गेल्या वर्षी पुरातून शेतकरी सावरतो न सावरतो तर ह्या वर्षी दुष्काळाला तोंड द्यायची त्याची वेळ आलेली आहे। नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी सध्या सीना नदीवर उभा आहे। गेल्या 10 महिन्यापूर्वी ज्या सीना नदीला महापूर आला होता त्या सीना नदीवर मी उभा आहे। आज जर बघितलं तर सीना नदीचं पात्र पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे। मागील वर्षी महापुरानं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं, शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या होत्या। आज जर बघितलं तर पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं करपू लागलेली आहेत। माझ्यासोबत या सीना नदीकाठचे शेतकरी जमलेले आहेत की ज्यांची प्रमुख मागणी आहे की बाबा या शेतीसाठी उजनी धरणातून पाणी सोडावं अशी त्यांची मागणी आहे। शेतकऱ्यांच्या नेमक्या भावना काय आहेत, शेतकऱ्यांच्या पिकांची नेमकी परिस्थिती काय हे आज आपण जाणून घेऊयात। नेमकी काय परिस्थिती आहे, सीना नदीला पाणी नसल्यामुळे किती नुकसान होते? गेल्या वर्षी यावेळेस या सीना नदीला प्रचंड पूर आला होता आणि प्रचंड पाणी वाहून गेलं। संपूर्ण या सीनाकाठचं प्रचंड नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं। परंतु यावर्षी या ठिकाणी सीना नदी संपूर्णतः कोरडी पडलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड ऊस वाहून गेलेले असलेलं आपल्याला दिसून येतात। शेतकऱ्यांना जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। आज खऱ्या अर्थानं पाण्याची गरज आहे ती त्यांनी सोडावी, अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून येत्या 2 दिवसात जर पाणी सोडलं नाही तर उजनी धरणामध्ये जलसमाधी आंदोलन करून करण्याचा इशारा या ठिकाणी मिळतो। आणि पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष झालेलं या ठिकाणी दिसून येतं। धरण 50% भरलेलं असताना देखील 33% जास्त धरण जर भरलं तर या ठिकाणी पाणी सोडण्यात यावं असा नियम आहे। परंतु या ठिकाणी नियमाला धाब्यावर बसवून या ठिकाणी पालकमंत्री या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मिटवताना दिसून येत नाहीत। त्यामुळे पालकमंत्र्याला मी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतोय की या ठिकाणी उजनी धरणातून सीना नदीला पाणी सोडून या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका शासनाने या ठिकाणी घ्यावी। आता 10-12 एकर ऊस आहे। आता माझ्या रानात जाऊन परिस्थिती बघितली तर पूर्ण जळून चाललेला आहे ऊस। 2-3 दिवसात जर पाणी नाही जर सुटलं तर मला माझ्या शेतीवर, माझ्या ऊसावर मला रोटावेटर फिरवण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही। आता काय अडचण आहे भाजपमध्ये? आता भाजपच्या आमच्या पंचायत समिती भाजपचे आलेत, जिल्हा परिषदा भाजप आलेत, केंद्रामध्ये शासन भाजपचं आहे, राज्यामध्ये शासन भाजपचं आहे। सगळीकडे भाजप असताना सुद्धा कशामुळे शेतकऱ्याकडे तुम्ही दुर्लक्ष करतायत? पालकमंत्री जरा वरच्या भागातले राहतात, त्यांना खालच्या सीनाकाठच्या लोकांचा काय अडचणी आहेत, त्यांचं काय दुःख आहे त्यांना माहित नाही असं मला असं वाटायला लागलंय। 10 महिन्यापूर्वी आमच्याकडे महापूर आला, आमच्या शेती उद्ध्वस्त झाली, आमची रानं निघून गेली, आमच्या घरामध्ये पाणी गेलं आणि आता असा दुष्काळ पडलाय की आम्हाला आमची पाण्याची मागणी असताना 51% धरण झालंय। आता चालूला 51% धरण आहे, 33% नियम आहे आणि नियम आहे तरी पाणी सोडलं नाही। काय वेळेस नियम मोडून शेतकऱ्यांसाठी पाणी देणं गरजेचं आहे। नियमात मध्ये धरायला काय हे काय कुठलं कोर्ट कचेरी नाही। शेतकरी आता देशतोडीला गेलेला आहे। आमचं पालकमंत्र्यांना एवढंच विनंती आहे की आमचं ह्याच्यात पक्ष वगैरे काही न पाहता शेतकरी म्हणून पहा आणि शेतकऱ्यांना पाण्याची सक्त गरज आहे। जनावरांसाठी, शेतीसाठी हे सगळं जळत चाललेलं आहे। आमच्याकडे सर्व शिवार सगळा पिवळा पडत चाललेला आहे आणि ते जगवायचं असेल, शेतकरी जगवायचा असेल तर तातडीने आम्हाला पाण्याची सोय करावी एवढं विनंती करतो। राजकीय लोकांचं कुठेतरी दुर्लक्ष होतं असं वाटतंय? सर्वच राजकीय लोकांचं पक्ष फोडाफोडी आणि याच्यामध्ये सर्व लक्ष आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे असं आम्हाला तरी शेतकरी म्हणून तरी आम्हाला असं वाटतं। सध्या आमचं पीक ऊस आहे, 5-6 एकर क्षेत्र आहे आम्हाला, त्यामध्ये ऊस आहे। सध्या जळून जाण्याच्या स्थितीत आहे पीक आणि धरण सध्या 51% भरलंय। तरी पण तसा नियम आहे की 33% धरण भरल्यानंतर पाणी सोडता येतं, पण हे नियम दाखवतात आम्हाला शासन प्रशासन। त्याच्यामुळे आमच्या सध्या नदीला पाणी सोडणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा आत्महत्या केल्याशिवाय मार्ग नाही। आणि पाण्याची इतकी भयंकर अवस्था आहे की जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, गावोगावी पाणी नाही। नदीकाठचा पाण्याचा प्रश्न गावांचा नदीवरच अवलंबून आहे। गावात सुद्धा पाण्याची भरपूर टंचाई झालेली आहे आणि माझं एक शासनाला विनंती आहे, गेल्या वर्षी पुरातून शेतकरी सावरतो न सावरतो तर ह्या वर्षी दुष्काळाला तोंड द्यायची त्याची वेळ आलेली आहे। तर पुरातनं सावरून शेतकरी कसा तर उभारला आहे, तोपर्यंत आज कर्ज काढून जी पिकं उभा केलेली आहेत ती पण जळून चाललेली आहेत
तर शेतकऱ्याची अशी अवस्था झाली की कर्ज सुद्धा फेडू शकत नाही आणि जे जे पिकावरचे जे सर्वस्व अवलंबून आहे तीच जर नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? मी 2 अधिकाऱ्यांनी फोन केला तर ती म्हणते पुढल्या वर्षी पतूरचं आम्हाला जुलैचं बघायचंय. धरणात 56 TMC पाणी सोडून दुसरं 30 TMC शेतीसाठी पाणी आहे. ती आता चालवला त्यांनी 10% सोडलं आणि परत नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये जर पाणी सोडलं हाही ऊस जातेल, नाहीतर हाही ऊस रोटरायची पाळी येईल. कारण का तुला ना मला घाल कुत्र्याला अशी तरा होणार आहे तुम्हाला सांगतो. त्यामुळं कुठल्या पार्टीचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे किंवा कुठल्या ह्याचा आहे ती काय न बघता तुम्हाला सांगतो ह्या 2-3 दिवसात जर पाणी नाही सोडलं तर आम्हाला मरण्याशिवाय काय पर्यायच नाही. बरं मिली तरी बी कुणी कुणाला जाळायची अशी पंचायत होईल. त्यामुळं तुम्हाला सांगतो आलेलं वाट्याचं आहे ते आमच्या वाट्याचं सोडावं, ह्यात भेदभाव न करता. कारण का ह्या एकामेकाच्या राजकारणामुळे इकडे शेतकऱ्याची जनतेची आपदा उठली. नाहीतर तुम्हाला सांगतो आज जनावराला खरट पाणी आहे, माणसं काय फिल्टर्स आणून पितील, पण जनावर आहे ती मसरा आहे ती जरशा गाय आहे त्या लोकांचं कापड धुणं सगळंच तुम्हाला सांगतो खराट पाण्यानं काय होत नाही. तर हाय तुम्हाला सांगतो कसली बी परिस्थिती ह्या 2 दिवसात जर पाणी नाही सोडलं तर आम्ही काय तर 10-5 जण मिळून तुम्हाला सांगतो तहसीलदारला निवेदन देणार आणि परत काय निर्णय घ्यायचा आहे ती घेणार. शेतकऱ्याकडे कसं झालंय माहिती का, इथं 4 तालुक्यात आहेत राष्ट्रवादीचे आमदार आणि वरी आहे सरकार बीजेपीचं, जिल्ह्यात बीजेपीचं. त्यामुळे त्यासनी वाटत असेल मोहोळची जागा राष्ट्रवादीची, माड्याची राष्ट्रवादीची, करमाळा राष्ट्रवादीची. त्यामुळे मरू दे की म्हणली ती म्हणत असतील एखाद्या वेळेस, पण मेल्यावर तुम्हाला सुद्धा देवाच्या काठीचा आवाज येणार नाही. तुम्ही जर खुनसाड परत करत असाल तर तुम्हाला सुद्धा भोगल्याशिवाय पर्याय नाही. जनतेचा जर तळतळाट घेत असाल तर तुम्हाला धरणीमाय जागा देणार नाही. तर आपण बघू शकतो की ते आक्रमकरित्या शेतकरी भूमिका मांडतायत की सरकार आणि राजकीय लोक यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण करतायत आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतात अशा प्रकारची मागणी करत आहेत. आज परिस्थिती बघितली तर उजनी धरण हे माढा तालुक्याच्या बाउंड्रीवरती आहे आणि आज परिस्थिती धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती तयार झाली आहे. आज पहिल्यांदा बघतो तर आपण मागच्या वर्षी जसा पूर आला त्यातून लोक अजून त्यातून बाहेर आलेले नाहीत, त्या पूर परिस्थिती बाहेर आलेले नाहीत. लोकांचा एवढा मोठा खर्च झाला आहे, लोक कर्जबाजारी झालेत आणि आज परत एकदा पुरात पाणी नसताना एवढं मोठं संकट आलं आणि हातातोंडाशी आलेला घास हा वाया चालला आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी पाणी सोडावं. तर चालूला आता जर ह्या वेळेस जर पाणी नाही मिळालं तर शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला हा घास निघून जाणार आहे आणि त्याला जबाबदार हे शासन राहणार आहे. जर पुढच्या 3-4 दिवसामध्ये पाणी नाही सोडलं तर आत्महत्या करण्याची आम्हाला वेळ येईल अशा प्रकारच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या. तुम्ही बघू शकता सीना नदीचं हे पात्र जर तुम्ही बघितलं तर पूर्णपणे कोरडं आहे. गेल्या 8 ते 9 महिन्यापूर्वी या सीना नदीला महापूर आलेला होता आणि या महापुरामुळे पूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली होती. मुंबई असेल, पुणे असेल, कोकण असेल या भागामध्ये पाऊस पडतोय. उर्वरित निम्मा महाराष्ट्र पूर्णपणे कोरडा पडलेला आहे. हे शेतकऱ्यांची शेतात असलेली पिकं पावसाअभावी नदीला पाणी नसल्यामुळं जळून चाललेले आहेत. अशा परिस्थितीत पुण्याला पाऊस पडल्यामुळे उजनी धरणामध्ये काही दिलासादायक पाणीसाठा म्हणजे 50%च्या पुढे पाणीसाठा निर्माण झालेला आहे. त्यामुळे शेतकरी मागणी करतायत की उजनी धरणातून आम्हाला पिण्यासाठी, जनावरांसाठी, शेतीसाठी काही प्रमाणात पाणी सोडावं अशा प्रकारच्या मागण्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. आता सरकार या शेतकऱ्यांची किती दखल घेत आहे, सरकार यावर नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. माढ्याहून गणेश लेटके, एबीपी माझा.